आणि आपण बऱ्याच काळापासून हवा मल्लीनाथ महाराज की वंदे स्वागत करण्यासाठी मी शिंदेसेना सुनील कांबळे माजी सैनिक दामोदर शेट्टी सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या निर्देशाप्रमाणे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा यांच्या या समितीमार्फत आज नांदेड जिल्ह्यामध्ये संत सेवालाल महाराज यांची 286वी जयंती आम्ही सकाळपासून उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी विविध ही जयंती जी आहे ती एका जातीपुरती मर्यादित न राहता सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून ही जयंती साजरी केलेली आहे। यामध्ये सर्व विविध जाती धर्माच्या लोकांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता। सर्वांनी मिळून ही जयंती साजरी केली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू, कर्मचारी बंधू, आजी माजी कर्मचारी, पोलीस, इतर कर्मचारी वर्ग, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आजी माजी खासदार, आमदार या ठिकाणी उपस्थित आहे। अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली। मल्लीनाथ बाबांचा हेच संदेश आहे की एका जाती थोर पुरुष आहेत, हे कोणत्या एका जातीपुरते मर्यादित न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून त्यांची जयंती उत्सव साजरा केला पाहिजे, कारण ते देशाचे अमूल्य रत्न आहेत। ते कोणत्या एका जातीपुरते मर्यादित बांधून ठेवून येताना म्हणून या शिकवणीप्रमाणे आज संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। 19 तारखेला 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भक्तिलास नांदेड तरोडा या ठिकाणी आयोजित केली आहे। त्याचप्रमाणे 14 एप्रिलला महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे। त्याचबरोबर 23 मार्च शहीद भगतसिंग यांचा अमर बलिदान दिवस हा रामेश्वर तामिळनाडू या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामुळे या सर्व कार्यक्रम थोर जे पुरुष आहेत त्यांच्या जय भारत माता सेवा समितीच्या मार्फत आयोजित केले जातात। याला सर्वांचं सहकार्य, सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा कार्यक्रम करतो। एकटा आमच्या समिती मार्फत नाही तर सर्व देशवासी, आम्ही सर्व भारतीय एक आहोत ही भावना घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम सर्वांनी मिळून नांदेडवासियातल्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम, तुमचा सुद्धा पत्रकार बंधू सुद्धा याच्यामध्ये फार मोठे योगदान आहे। आम्हाला चांगला तुम्ही